वाचे श्रवणी कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्याने धरिला मणी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा काळ सार्थक केला त्यांनी धरिला मणी विठ्ठल निळा म्हणे स्वरूप सिद्धे नित्य समाधी हरिनामी काळ सार्थक केला त्यांनी धरिला मणी विठ्ठल भजे व्रजैकमण्डनं समस्त पाप खण्डनं स्वभक्त चित्तरञ्जनं सजीवनन्दनन्दनं भिक्षमस्तकं सुनादरेणुमस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरम् तडिद्वाससन्नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशम् वरं दृष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजि सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाभिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक माझे सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता नाम वाचे श्रवणी कीर्ते पाऊले चित्ते समान
काळ सार्थक केला त्यांनी धरिला मणी विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग अखिल कोटी ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे एक निष्ठावंत पंढरीचे वारकरी जगद्गुरु तुकोबारायांचे लाडके लढिवाळ भक्त शिष्य शिरोमणी निळोबाराय महाराज या अभंगामध्ये ज्या महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये काळ सार्थक केला अशा महात्म्यांचं वर्णन करतात. विठ्ठला विठ्ठला अभंगाच्या भावार्थाचा विचार करण्यापूर्वी अगदी अल्पसा परिहार देणं अगत्याचा असतो. तो परिहार म्हणजे असा, आपल्या परभणी जिल्ह्यातील तसं पाहायला गेलं तर आता आपण परभणी म्हणतोय त्याला, पण आपल्या परभणी जिल्ह्याचं जे जुनं नाव आहे ते आहे प्रभावती. प्रभावती, प्रभा शब्दाचा अर्थ होतो तेज. प्रकर्षेण भाती इति प्रभा, ज्याच्यामध्ये तेज संपन्नता असते. म्हणून प्रभाकर जो शब्द आहे तो असाच तयार होतो. प्रभां करोति इति प्रभाकर, जो तेजाची निर्मिती करतो त्याला प्रभाकर म्हणावं. भगवान सूर्याचं ते समानार्थी शब्द आहे. प्रभा यस्याम वर्तते सा प्रभावती, जिच्या ठिकाणी तेज असतं तिला प्रभावती म्हणतात. आणि मग ह्या प्रभावतीच्या ठिकाणी म्हणजे आपल्या परभणी जिल्ह्याच्या ठिकाणी कोणतं तेज आहे? आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी गुरुनाम गुरु मोतीराम महाराज असतील, गुरुनाम गुरु मारुती महाराज असतील, वेदांत शास्त्र सूर्य असणारे गुरुनाम गुरु रंगनाथ गुरुजी महाराज असतील, गुरुवर्य पंडित गुरु महाराज असतील, या सगळ्या महात्म्यांनी केलेल्या सेवेचं, त्यांच्या गुरुनिष्ठेचं तेज आपल्या प्रभावती नगरीमध्ये आहे. विठ्ठला विठ्ठला आणि आपल्या या परभणी जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी विशेष रूपानं ज्या नद्या प्रवाहित होतात त्यामध्ये साक्षात उत्तरेला भगीरथानं जी आपल्या सायासानं या पृथ्वी तलावर आणली भागीरथी माता गंगा माता, त्याच गंगा मातेला महाराष्ट्रामध्ये गौतम ऋषींनी त्र्यंबकेश्वरला प्रगट व्हायला भाग पाडलं. तीच गंगा माता आपल्याकडं गोदावरी रूपानं प्रवाहित झाली. त्या गोदावरी मातेचं पात्र आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये आहे. आणि गोदावरी मातेसारखंच पूर्णा माता असेल, त्याबरोबरच आपल्या सगळ्याच्या सन्निकट असणारी दुधना माता. दुग्धम नयती असा अर्थ करावा लागेल, जी दुधाचंच एक प्रकारे वहन करते अशी दुधना माता. आणि दुधना मातेच्या तटावर असणारं आपलं हे छोटंसं गाव मालेगाव. आपल्या मालेगावातील एक पारमार्थिक घराणं आणि त्या पारमार्थिक घराण्यातील दोन व्यक्ती, पारमार्थिक व्यक्ती कालवश झाल्या. त्यापैकी एका महात्म्यानं देह ठेवून त्या ठिकाणी 5 वर्ष झालेली आहेत. कैलासवासी मंचकरावजी काशीरामजी कदम यांना देह ठेवून देवाज्ञा होऊन 5 वर्ष झाली. आणि त्याबरोबरच कैलासवासी तातेरावजी बेलाजी कदम यांचं 3रं पुण्यस्मरण आहे. त्यांच्या पश्चात त्यांचा सगळा परिवार, त्यामध्ये आमचे रामेश्वररावजी मंचकरावजी कदम असतील, त्याबरोबर छत्रगुण मंचकरावजी कदम असतील, त्यानंतर मुंजाभाऊ माणिकरावजी कदम असतील, प्रताप माणिकरावजी कदम असतील, गजानन माणिकरावजी कदम असतील, सर्वच त्यांचा परिवार त्या परिवाराच्या वतीनं गेल्या 3 वर्षापासून 5 वर्षापासून या कार्यक्रमाचं पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्या ठिकाणी आयोजन होत असतं. आणि आजची ही सेवा त्या निमित्तानं तुमच्या समोर तुमच्या दर्शनाचा त्या निमित्तानं योग आलेला आहे. आजच्या या सेवेला उपस्थित आपल्या कृषीतील पारमार्थिक क्षेत्रातील सगळी जुनी जाणती दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये आमचे बाळू महाराज असतील, आता ही सगळीच मंडळी, आमचे राजभाऊ महाराज आहेत, बाबासाहेब महाराज आहेत, मुरली महाराज आहेत, सीतारामजी महाराज आहेत, बालू महाराज आहेत, बाळू महाराज आहेत, सोमनाथ महाराज आहेत, भगवानरावजी आहेत, मुकुंद महाराज आहेत, दिलीप महाराज आहेत, दिग्रसकर सगळी भजनी मंडळी आहेत, गावातील सगळी भजनी मंडळी आहेत. त्याबरोबरच आपल्या गावातील एक विद्वत रत्न सेवाधारी व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज यांची सुद्धा गुण उपस्थिती या ठिकाणी आहे. उपस्थित सर्व वारकरी मंडळी, उपस्थित सर्व पाहुणे मंडळी, सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला मृदंगावर ज्यांची गोड साथ
जात आहे आपल्या पंचक्रोशीतील एक मृदंग क्षेत्रातील हिरा आमचे हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज यांची सुद्धा मृदंगावर गोड साथ आहे. आजच्या कीर्तन सेवेची लाईव्ह प्रक्षेपण ज्यांच्या माध्यमातून होत आहे हरिभक्तीपरायण आमचे सोपान महाराज सखा श्री हरी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला या सेवेचं पुन्हा नंतर सुद्धा त्या ठिकाणी मोबाईलवर युट्यूबवर आपल्याला ते पाहता येणार आहे. आपल्या गावातीलच संत कृपा साऊंड सिस्टीम यांचं देखील आपल्या सर्वांना सहकार्य, त्या माध्यमातून आज सेवेचा युग पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही सेवा आहे. तसं पाहायला गेलं तर आपली भारतीय संस्कृती ही उपकाराचं स्मरण ठेवायला लावणारी संस्कृती आहे. शास्त्रानं सुद्धा दोन प्रकार पाडलेले आहेत माणसाचे. एक आहेत उपकाराचं स्मरण ठेवणारे आणि दुसरे आहेत उपकाराची जाण न ठेवणारे. एक आहेत कृतज्ञ आणि दुसरे असतात कृतघ्न. आणि जो मनुष्य कृतघ्न असतो म्हणजे उपकाराची जाणीव ठेवत नाही त्याचा शास्त्रानं धिक्कार केलेला आहे. विठ्ठला 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 कृतज्ञाचा किती दर्जा खालचा सांगितलाय. पुराणामध्ये एक कथा येते. एक माता माऊली चांडाळी नव्हती आणि गावाच्या बाहेर स्मशान भूमीमध्ये एक प्रेत जळत होतं. त्या जळणाऱ्या प्रेताची लाकडं तिनं 2-4 घेतली. त्या प्रेताच्या शेजारी चूल बांधली आणि ती प्रेताची लाकडं त्या चुलीत घातली आणि त्या चुलीवर स्वयंपाक करण्याकरता तिनं भांड ठेवलं. त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि काहीतरी मांस म्हणा त्याच्यामध्ये तिनं शिजवायला टाकलं आणि त्याच्यावर ताट ठेवून तिनं आपली जी चप्पल आहे ती चप्पल ताटावर उलटी टाकली त्या चांडाळीने. शेजारून रस्त्याच्या बाजूने एक मनुष्य जाऊ लागला. त्यानं ते पाहिलं आणि तिला विचारलं, बाई म्हणले तू स्वयंपाक करायली सगळ्या गोष्टी ठीक आहे पण ही चप्पल उलटी काऊन टाकली? ती म्हणली माझ्या जेवणाला नजर लागू नये म्हणून. काय लागू नये? नजर. आता स्वयंपाक कसा करायली तर सगळं अपवित्र सामान आहे. प्रेताला वापरलेली जी लाकडं आहेत तेच इस्तू इकडं तिनं सारून घेतलेलं आहे. अपवित्र त्या ठिकाणी इंधन आहे आणि त्याच्यावर मांसाचं तिनं भोजन शिजवण्याकरता टाकले ते सुद्धा अपवित्र आहे. सगळं अपवित्र असणारं भोजन आणि त्याला नजर लागू नये म्हणून म्हणायली मी चप्पल टाकली. तिला विचारलं, बाई या अन्नाला कोणाची नजर लागल? ती म्हणली या जगामधल्या बाकीच्या माणसाची नजर लागन न लागन काही सांगता येत नाही पण जो मनुष्य कृतघ्न आहे म्हणजे आपल्यावर केलेल्या उपकाराची जाणीव ठेवीत नाही अशा अपकारी माणसाची नजर म्हणली माझ्या अन्नाला लागते. विठ्ठल उपकाराची जाणीव ठेवणं आपल्या सनातन धर्मामध्ये खूप त्या ठिकाणी एष धर्म सनातन कृतयेच प्रतिकर्तव्य. आपल्यावर ज्यानं उपकार केलेत त्याचा आपल्या उपकारातून परत परत फळ होण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. आपल्यावर अनंत उपकार आपल्या पूर्वजांचे आहेत. आपल्या आई वडिलांचे वाड वडिलांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. आपल्यापर्यंत आपल्या धर्माची जी निष्ठा आहे आपला जो धर्म प्रवाह आहे आपल्या वाडवडिलांनीच आणलेला आहे. ज्ञानोबराय म्हणतात एक वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती येर तेच अनुष्ठिती सामान्य सकळ. तुम्ही आम्ही सामान्य त्याच धर्माचं अनुष्ठान करतो. वाडवडिलांचे अनंत आपल्यावर उपकार आहेत आणि शास्त्र सुद्धा सांगतं बाबा मुलाच्या जीवनामध्ये तसं पाहायला गेलं तर पंचांगानुसार आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पर्वकाळ सांगितले जातात. पर्वकाळामध्ये कपिला षष्ठी आहे, गुरुपुष्यामृत योग आहे आणि मग आपण जे दान करतो सामान्य तिथीला केलेलं दान आणि पर्वकाळावर केलेलं दान त्याच्यामध्ये अनंत पटीचा फरक आहे. सामान्य तिथीला दान केल्यापेक्षा पर्वकाळावर दान केलं तर त्याचं अनंत पटीनं पुण्य भेटतं. वेगवेगळे पर्वकाळ आहेत पण प्रत्येक माणसाच्या जीवनातला पर्वकाळ नाथ महाराजांनी सांगितला. म्हणले कपिला षष्ठी गुरुपुष्यामृत योग वेगवेगळ्या प्रकारचे पर्वकाळ सगळ्या करता सामान्य असतात म्हणजे सगळ्या जगा करता असतात पण प्रत्येक माणसा करता एका तिथीला पर्वकाळ नाथ महाराज सांगतात. मनुष्याचे पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ
माता पित्याचा अंतकाळ ही धर्माची वेळ अति पवित्र. नाथ महाराज सांगतात, ज्या तिथीला आपल्या वाडवडिलांनी देह ठेवला, आईनी वडिलांनी देह ठेवला, त्या तिथीला अन्नदान करणं, त्यांच्या निमित्तानं एखादी क्रिया करणं, भजन भोजन सगळ्या क्रिया करणं, त्या तिथीला केल्यानंतर त्याचं जे पुण्य आहे ते अनंत पटीने भेटतं. विठ्ठल आणि आई वडिलांचं श्रेष्ठत्व सांगत असताना शास्त्र सांगतं, संत साहित्यानं सुद्धा सांगितलेलं आहे, बाबा जोपर्यंत आपल्या हातापायामध्ये शक्ती आहे तोपर्यंत तीर्थयात्रेला जावं. जोपर्यंत सिद्धता आहे आपल्या अवयव, पायामध्ये शक्ती आहे, सकळ सिद्धता आहे, तोपर्यंत तीर्थयात्रेला जावं. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी, काही जणांनी 2 धामाची यात्रा केलेली असेल, विनायकाची यात्रा केलेली असेल, 4 धाम यात्रा केलेली असेल. जावं माणसानं तीर्थयात्रेला. तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात तीर्थयात्रा करावी. तीर्थयात्रे सुखे जावं, सुखानं तीर्थयात्रा करावी. केवळ काशी तिने न जावे तीर्थासी. बाबा तुला कुठं काशीला जायची गरज नाही, काय काशी करायची म्हणजे आई वडिलांची सेवा करणं म्हणजे सगळ्या तीर्थाचं दर्शन आहे. आपण ज्या वारकरी संप्रदायाचे पाईक आहोत, संप्रदायाचं आराध्य दैवत भगवान पांडुरंग पंढरपूरला कशाला आले, काय केलं आमच्या पुंडलिकरायानं, तर म्हणले आई वडिलांची सेवा केली आणि पुंडलिकाचे भेटे परब्रह्म आले गा. म्हणून आई वडिलांच्या सेवेचा खूप मोठा त्या ठिकाणी अधिकार सांगितलेला आहे. वाडवडिलांच्या उपकाराची जाणीव ठेवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शास्त्रानं आपली जी सनातन हिंदू धर्म पद्धती आहे, वैदिक पद्धती आहे, या वैदिक पद्धतीमध्ये 4 प्रकारचे आश्रम आहेत. म्हणजे जीवन जगण्याच्या टप्प्याटप्प्यानं पद्धती पाडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सुरुवातीला गृहस्थ आश्रम आहे,
सगळ्या प्रसंगाचं अनुषंगानं वर्णन निळोबराय करतात. पहिलं कार्य आमच्या महात्म्यांनी काय केलं तर म्हणले वाणीमध्ये परमात्म्याचं पवित्र नाम धारण केलं. नाम वाचेमध्ये परमात्म्याचं नाम धारण केलं. तसं पाहायला गेलं तर नाव घेणं लय सोपं आहे, राम म्हणणं सोपं आहे, पण मुखाला राम येणं म्हणले अत्यंत कठीण आहे. घेणं सोपं आहे पण येणं अवघड. त्याच्याकरता अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखे हरी पैठा होय. पुण्य असल्यानं मुखाला नाम येतं. म्हणून जोपर्यंत मुखात शक्ती आहे तोपर्यंत देवाचं नाव घ्यावं. नाही तर आपलं बऱ्याच जणांचं असं होतंय, जोपर्यंत तोंडात शक्ती असते तोपर्यंत देवाचं नाव येत नाही. मग सगळे दात पडलेले असते, तोंडात सगळी खोबरवट्टी झालेली असती आणि मग राम म्हणायला जाते पण राम काही तोंडातून निघत नाही. ते म्हणते लांब राम देह अवसानावरी नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझे पांडुरंगा. पण मुखात शक्ती तोपर्यंत राम म्हणावं. एका गावामध्ये अशीच ती पोथी चालू होती. एक बिचारा कवाच पोथीला गेला नाही. म्हातारपणात काय बुद्धी झाली, चांगलीच बुद्धी झाली समजा. वाटलं पोथीला जावं, पोथीला जाऊन बसले बाबा. आपल्याला काही त्याची थट्टा करायची नाही. पण वृद्ध काळामध्ये अचानक पोथीला गेलेले बाबा. मग पोथी सुरू झाली. महाराज म्हणले मना भजन हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. आता बाबाचे दात पडलेले, कुठं भजन म्हणता आलंय. बाबाने केलं सुरू. आले लांब 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 आले आले, आले कुठनं आले आले. कारण शरीरातली शक्ती गेल्यानंतर त्या ठिकाणी नामस्मरण सुद्धा करणं शक्य नाही. नामस्मरणाचं खूप मोठं महात्म्य सांगितलेलं आहे. ज्याच्या मुखाला नाम आलं त्याच्यासारखा पुण्य
श्रवणाचे मिसे बैसावे येवोनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. हा श्रवणाचा अधिकार आहे. म्हणजे एथ मोक्षू असे आईता श्रवणाची माझी ही श्रवण भक्ती. नामवाचे श्रवणी कीर्ती पाऊले चित्ते समान. चित्तामध्ये समान पाऊल धारण केले. तसं पाहायला गेलं तर परमात्म्याच्या पाऊलाची जी समानता आहे, जे अनंत अवतार आहेत त्या बऱ्याच अवतारापैकी पाऊल समान नाही. देवाने अनंत अवतार घेतले. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. परमात्म्याने अनंत अवतार घेतले. श्रीमद भागवतामध्ये 24 अवतार सांगितले. विशेष रूपाने 10 अवताराची मान्यता आपल्याकडे आहे. 2 जलचर, 2 भूचर, 2 विप्र, 2 राजा. 2 जलचर म्हणजे पाण्यातले 2 अवतार, कूर्म अवतार, मत्स्य अवतार. 2 भूचर जमिनीवर वावरणारे 2 अवतार घेतले, नरसिंह अवतार आणि त्या ठिकाणी वराह अवतार, जमिनीवर वावरणारे. 2 जलचर, 2 भूचर, 2 विप्र. ब्राह्मण कुलामध्ये 2 अवतार घेतले, परशुरामजी आणि वामन भगवान. 2 विप्र, 2 राजा. राजकुलामध्ये देखील परमात्म्याने 2 अवतार घेतले. पण या अवतारामध्ये परमात्म्याच्या पावलामध्ये बऱ्यापैकी समानता नाही. आता मत्स्य अवतार वगैरे ह्याच्यामध्ये तर चरणच थोडे वेगळ्या प्रकारचे होते, शरीर वेगळं होतं. समानता नाही म्हणजे काय? भक्ता राखे पायापासी आणि दुर्जनासी संहारी. परमात्म्याच्या दृष्टीमध्ये अशा प्रकारचा भेद होता. पण तोच परमात्मा 7वा अवतार झाला प्रभू रामाचा. त्या अवतारामध्ये सुद्धा राक्षसाचा संहार करायचा होता देवाला. हातामध्ये धनुष्य घेतलं आणि धनुष्य घेतल्यानंतर राक्षसाला मारताना 1 पाय पुढं आणि 1 पाय मागं. पावलामध्ये समानता नाही. पुढच्या अवतारामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या रूपाने परमात्मा प्रगट झाली आणि मग कृष्ण अवतारामध्ये सुद्धा परमात्म्याचे जे पाऊल आहेत, जे चरण आहेत, त्याचं वर्णन करताना सांगितलं. देहुडा चरणी वाजवितो वेणू. म्हणजे परमात्मा देहुडा चरणी आहे. देहुडा म्हणजे असा पाय परमात्मा, तिरपा. त्रिभंगी देहुडा ठाण मांडोनिया माय. परमात्म्याचे पाऊल देहुडे आकारामध्ये आहेत, तिथं सुद्धा समान नाहीत. पण म्हणले तोच भगवान कृष्ण ज्या वेळेला आमच्या पुंडलिक रायाचा भाव बघितला, पुंडलिकाच्या भावार्था गोकुळे होणे झाला येता. गोकुळावरून पुंडलिक रायाचा भाव बघून तोच परमात्मा ज्या वेळेला आमच्या पंढरपूरला आला, जेने गीता उपदेशिली ते हे विटेवरी माऊली. तोच परमात्मा विटेवर उभा राहिला आणि विटेवर पाऊल आहेत म्हणले त्या पावलामध्ये समानता आहे. विटेवरी
करे ज्याची पाऊले समान विटेवरी समचरण संती कोण सांगितली परमात्म्याचे तिथं समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. परमात्म्याचे पाऊल समान आहेत, दृष्टी समान आहे. ज्या वेळेला पुंडलिक रायाला त्या ठिकाणी परमात्म्याला दर्शन झालं, पुंडलिक रायाने सांगितलं देवा इथून पुढं तुमच्या दृष्टीमध्ये भक्ता राखे पायापासी दुर्जनाशी संहारी आतापर्यंत होतं, पण इथून पुढं तुमच्या दर्शनाला येणारे कसे बी असू द्या, खट असू द्या, नट असू द्या, मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावून कसे बी येऊ द्या म्हणले, सगळ्याचा त्या ठिकाणी उद्धार करा. असे परमात्म्याचे समान पाऊलं त्या महात्म्याने चित्तामध्ये धारण केले. आणि निळोबाराय म्हणतात हे ज्यांनी केलं त्यांनी काळ सार्थक केला. विठ्ठलाला धारण केलं त्यांनी काळ सार्थक केला. ज्यांनी ज्यांनी भजनामध्ये काळ घातला चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. परमात्म्याच्या चिंतनात ज्यांचा काळ जातो, धर्माच्या सेवेत ज्यांचा काळ जातो, देशाच्या सेवेत ज्यांचा काळ जातो, रंजल्या गाजल्याच्या सेवेत ज्यांचा काळ जातो, अनाथाच्या सेवेत ज्याचा काळ जातो, देशाच्या सेवेमध्ये काळ ज्याचा जातो, समाजाच्या सेवेत ज्याचा काळ जातो, म्हणजे त्याचा काळ सार्थक झाला. काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. नाही तर याच्या व्यतिरिक्त शास्त्र सांगतं काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमता व्यसनेन तू मूर्खाना निद्रया कलहीन वा. तीन गोष्टीमध्ये ज्याचा काळ जातो शास्त्राने त्याला मूर्ख म्हटलं. व्यसनेन तू मूर्खाना निद्रया कलहीन वा. व्यसनामध्ये ज्याचा काळ जातो, जास्त काळ झोपीत ज्याचा काळ जातो, निद्रया, आणि कलहेन वा विनाकारण भांडण करण्यात ज्याचा काळ जातो त्याला शास्त्रानं मूर्ख म्हटले. व्यसनेन तो मूर्खाना. बरं ते बिचारे त्याच्या बी काही कामात असते का व्यसन? त्यांचं सुद्धा शरीराचा नाशच करणार आहे ते व्यसन, पण तरी सुद्धा माणसं ऐकायला तयार होत नाही. त्या धुंदीमध्ये काय बोलायले काय करायले ते सुद्धा कळत नाही. 2-4 जण अशी फुल पेली, श्रावण महिन्याचे दिवस होते, आणि छतावर जाऊन झोपली. 12 वाजताचा टाइम झाला. बारीक अशी बुरबुर बुरबुर पावसाचे थेंब खाली छतावर पडायला लागले. तितक्यात एक दुसऱ्याला म्हणते होय रे सखा, काय झालं? थेंबही आले. म्हणलं मग मला वाटायले आभाळ लिकीज झालंय का? आभाळ काय झाले? लिकीज. ते मला काय म्हणतोस तू? अरे खरंच आभाळ लिकीज झालंय काय की? म्हणलं मग खाली जावं लागेल ना आपल्याला. ते म्हणला जरा असं 5 मिनिटं थांब. 5 मिनिटं थांबली, पुन्हा बुरबुरी आलीच. म्हणलं अरे लिकीजच झाले. आणि तितक्या दिवशी अशी वीज चमकली, तिथं उजेड झाला. तितक्यात दुसरा म्हणला सखा, जरी म्हणला आभाळ लिकीज झालं असलं
तरी आता टेन्शन घ्यायचं काम नाही. येल्डिंग करणारे आले. विठाला विठाला धुंदीत काही माणसाला कळत नाही. व्यसनात काळ जातो तो निरर्थक काळ आहे. व्यसन येणं तू मूर्खाना निद्रया कलहीन वा. जास्त झोपीत ज्याचा काळ जातो. झोप असावी पण मर्यादित असावी. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार आणि नसावी बासर निद्रा बहुभाषर. आता इथलं जे बासर शब्द आहे ते पुढच्या निद्रा शब्दाला लावायचा आहे. नसावी बासर निद्रा. आता या बासर शब्दाचा थोडासा पारिभाषिक अर्थ आहे. नाही तर एकाला विचारलं म्हणले बासर शब्दाचा अर्थ काय, म्हणले नसावी बासर. तुकोबार आहे म्हणले बासरला जाऊ नका. आता त्या बासरचा आणि या बासरचा काय संबंध. बासर म्हणजे ज्याच्यामध्ये मर्यादा नाही, अमर्याद. बासर निद्रा नसावी म्हणजे अमर्याद निद्रा नसावी. निद्रेला सुद्धा काय असावी, मर्यादा असावी. अशी निद्रा असावी. नाही तर एक जण झोपला बिचारा सांजच्या पारी 6 वाजता, 10 वाजले, 12 वाजले, रात्रचे 2 वाजले, सकाळी 4 वाजले. 6 वाजता तरी किमान माणसानं उठा. बिचारा काय उठायचं नाव घेईना. मंडळी उठली, सगळा स्वयंपाक गिपाक केला. 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले तरी उठायचा पत्ता नाही. बायकोनं बाजूजवळ टोपलं दुरडी ठेवून दिली. मालकाला सांगितलं मालक सगळा स्वयंपाक झालाय, मी रानातून आले, जेवण करून बसा. 12 वाजले तरी उठायचा पत्ता नाही. 2 वाजले तरी उठायचा पत्ता नाही. 4 वाजले तरी उठायचा पत्ता नाही. 5 वाजता रानातून बायको वापस आली. पाहिलं तर मालक झोपलेली. बाजूच्या जवळ गेली, पांघरून काढलं, म्हणली मालक अहो जनाची नाही तर मनाची तरी लाज धरा. अहो एवढा का हे का झोपायचा टाइम आहे का. काल सांजच्या पारी 6 वाजता तुम्ही झोपलात आणि अजून झोपलेले साहेब. मालकानं डोळे गिळे चोळले. म्हणले किती वाजले. मालकीन म्हणली 5 वाजले. म्हणलं आता कशाला उठायचंय, घंट्यानं झोपायचं येत नाही. विठाला झोपीत जाणारा निरर्थक अमर्याद झोपीत जाणारा काळ हा निरर्थक आहे. व्यसनीन तू मूर्खाना निद्रया कलहीन वा. पण महात्म्याचा काळ म्हणले चिंतने सर येतो धन्य धन्य काळ. लाहो काय म्हणहुनी लाहो करा काळ सारा चिंतने. चिंतनामध्ये ज्याचा काळ जातो. काळ ब्रह्मानंदी सरे, काळ ब्रह्मानंदी सर. ब्रह्मानंदामध्ये त्यांचा काळ जातो. त्या महात्म्याचा काळ सार्थक झाला. काळ सार्थक केला त्यांनी. धरिला मनी विठ्ठल, मनामध्ये विठ्ठलाला धारण केलं. कारण प्रपंच असो परमार्थ असो मनाच्या मानसिकतेला खूप मोठं महात्म्य आहे. पंचदशिकार शास्त्रात सांगतात, वेदांत शास्त्रामध्ये बाबा मन एव मनुष्याना कारणं बंध मोक्षयोः बंधाय विषयासक्तं मुक्त्यै निर्विषयं मनः. मन करारे प्रसन्न, सकळ सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते त्या मनामध्ये विठ्ठलाला धारण केलं. बरं म्हणलं महाराज, तुमच्या महात्म्याने केला असेल काळ सार्थक, पण तुमचे महात्म्य आम्हाला जरा अप्पलपोटे दिसायले. कसे दिसायले? अप्पलपोटे. आता अप्पलपोटे शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित असेल. कोणाला म्हणते अप्पलपोटा? जो फक्त आपल्याच पोटाची चिंता करतो त्याला काय म्हणावं? अप्पलपोटा. म्हणले तुमचे संत अप्पलपोटे दिसायले, त्यांनी केला असं काळ सार्थक, पण समाजाकरता काय केलं? म्हणले समाजाकरता त्यांनी एक समारंभ केला. कीर्तनाचा
निर्दंभ सर्वदा काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल म्हणजे त्या महात्म्यानं समाजाचाही काळ सार्थक व्हावा म्हणून कीर्तनाचा समारंभ केला. कृपया केली संतजनी माझे अलंकारिली वाणी प्रीत ही लाविली कीर्तनी तुका चरणी लोळत असे कीर्तनाचा समारंभ केला. आणि कसा केला तो म्हणले निर्दंभ निर्गत दंभ यस्मात सह निर्दंभ ज्याच्यापासून दंभ दूर निघून गेला त्याला म्हणावं निर्दंभ. आणि निर्दंभ शब्दानं उपलक्षण घेऊन जे काही सगळे आसुरी संपत्तीचे गुण आहेत ते सगळेच निघून गेले. श्रीमद भगवद्गीतेमध्ये परमात्म्यानं 16व्या अध्यायात दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती सांगितली. अभयम सत्व संशुद्धिर ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्य यज्ञश्य स्वाध्यायस्तप आर्जवम अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शांतिर पैशुणम दया भूतेष्वलोलुप्तम मार्दवम ह्रीर चापलम तेज क्षमा धृती शौच मद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवीम विजातस्य भारत. 26 प्रकारची दैवी संपत्ती सांगितली. आणि या 26 प्रकारच्या दैवी संपत्तीला दाबणारे 6 प्रकारचे आसुरी संपत्तीचे गुण सांगितले. आणि त्या आसुरी संपत्तीपैकी जो सगळ्यात पहिला आहे तो आहे दंभ. दंभो दर्पो भिमानश्च क्रोध पारुष्य मेवच. दंभ दंभ म्हणजे काय तर म्हणजे जे असतंय ते झाकायचं आणि नसतंय ते दाखवायचं याला म्हणायचं दंभ. पण तुकोबाराय म्हणतात थुंकोनिया मान दंभ करीतो कीर्तन. थुंकोनिया मान दंभ दंभ आणि मान टाकून म्हणले कीर्तन करतो. हा कीर्तनाचा समारंभ केला. कीर्तनाचा समारंभ आणि निर्दंभ सर्वदा दंभरहित अवस्थेनं केला. आणि मग ज्ञानोबारायच म्हणतात बाबा ज्याच्या जीवनामध्ये हे दंभ काम क्रोध सगळे निघून जातात. अगा काम क्रोध जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले. ब्रह्मीचं स्वराज्य येतं म्हणजे स्वरूपाची सिद्धी त्या महात्म्याला प्राप्त होती. आणि निळोबाराय म्हणतात त्या महात्म्यांनी या हरिनामाच्या बळावर नित्य समाधी प्राप्त करून घेतली. निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामी. नामाच्या बळावरच आमचे वारकरी वारीला निघाल्यानंतर लुगदली नादी लागली समाधी
साधनेच्या बळावर प्राप्त होते, तीच समाधी म्हणले. या महात्म्यानं निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामी. आता हा जो अभंग आहे निळोबरांनी वेगवेगळ्या तात्पर्य निर्णयांनी गुंफलेला आहे. आता वेळ संपत आला, जास्त कठीण सांगत नाही. वेदांत शास्त्रात 6 प्रकारचे तात्पर्य निर्णय असतात. अर्थवाद, उपपत्ती, उपक्रम संहाराची एकवाक्यता, अभ्यास, फल हे तात्पर्य निर्णय आहेत. त्या तात्पर्य निर्णयापैकी उपक्रम आणि उपसंहार याची एक वाक्यता नावाचा तात्पर्य निर्णय आहे. उपक्रम म्हणजे सुरुवात आणि उपसंहार म्हणजे शेवट. म्हणून आपलं वारकरी संप्रदायाचं भजन जरी असलं तर सुरुवात करायची झाली विना घेतल्यानंतर राम कृष्ण हरी, राम शब्दानं सुरुवात. आणि म्हणले महाराज आता वेळ झालाय पंक्ती बसायच्या. आणि मग सगळं भजन आटपलं. ज्ञानदेव तुकाराम राम, म्हणजे सुरुवात सुद्धा राम आणि शेवट सुद्धा राम. म्हणजे उपक्रम ही राम आणि उपसंहार ही राम. तसाच तात्पर्य निर्णय अनेक अभंगात आलेला आहे. तुमच्या सगळ्याच्या परिचयाचा अभंग आहे. सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे. म्हणजे या अभंगाचा जे पहिलं चरण आहे विठोबाचे या शब्दानं उपक्रम झाला. म्हणजे चरण तिथं संपलं विठोबाचे. आता हे विठोबाचे शब्द लक्षात ठेवा. सगळे शेवटी चला म्हणजे उपसंहाराकडे. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत भावी गाता गीत विठोबाचे. म्हणजे विठोबाचे शब्दानंच प्रथम चरण संपलं आणि विठोबाचे शब्दानं शेवटचं चरण संपलं. उपक्रम विठोबाचे, उपसंहार विठोबाचे. तसाच प्रकारचा तात्पर्य निर्णय निळोबरांनी या अभंगात वापरला. सुरुवात झाली या अभंगाची नामवाची श्रवणी कीर्ती. म्हणजे नाम शब्दानं अभंगाची सुरुवात झाली आणि अभंगाचा उपसंहार, अभंगाचा शेवट सुद्धा निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरी नामी विठोबा रखुमाई. म्हणतात त्या महात्म्यांनी या नाम साधनेच्या बळावर समाधी अवस्था प्राप्त घेतली आणि स्वरूपाची सिद्धी त्या महात्म्यांना प्राप्त झाली. त्या महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये काळ सार्थक केला. यथामती यथा अवकाश अभंगाचं चिंतन झालेलं आहे.
रे